तुम्ही बघत राहा मुंबईचा वाघ। आज आम्ही वार्ड 82 मध्ये इथे आलेलो आहोत। इथे काही स्थानिक समस्या आहे, तर चला आपण जाणून घेऊया की जायला पण आणि रस्त्यावर गाडी पार्क यायला जायला भरपूर त्रास होतोय आम्हाला। सर 3 वर्ष झालेलं आहे, इथं कुठल्याही वार्डला मुंबईमध्ये नगरसेवक नाहीये आणि हा तुमचा वार्ड आहे, तर तुमची काय जिम्मेदारी बनते आणि इथे कोणती कामं झालेले नाहीत, जे स्थानिक मुद्द्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी प्रथमतः मुंबईचा वाघ या लोकल जे आमचे मीडिया चालवत आहे आपण अशोकजी, आपल्याला खरोखरच मनापासून धन्यवाद देतो। मरोल पाईपलाईनचा फार मोठा इतिहास आहे। मरोल पाईपलाईन 1997च्या अगोदर अत्यंत दुर्लक्षित आणि अत्यंत घाणेरडा होता। तर नेमक्या समस्या तुम्हाला काय वाटतं की स्थानिक मुद्द्यावर इथं लक्ष दिलं जातंय की नाही दिलं जातंय? मी जेव्हा पासून नगरसेवक होतो 1997 पासून या विभागाचा मधलीच 5 वर्ष मी नाही आहे या विभागावर, पण या 5 वर्षांमध्ये एवढी परिस्थिती खराब आहे की दत्तक वस्तीचा हा धंदा चाललेला आहे। म्हणजे दत्तक वस्तीकडे ना जेओ लक्ष देत, ना ते कोण मुकादम असतात ते लक्ष देत। मी स्वतः कार्यकर्त्याला 5,000 मानधन देऊन या ठिकाणी आशिष शर्मा म्हणून त्याला मी सगळं बघायला हवं, पण ती आम्हाला पुरी पडत नाही। त्याचं कारण आहे की 3 दत्तक वस्तीच्या योजना असताना असं का होतंय याच्याबद्दल कधी या ठिकाणी अधिकाऱ्याने, म्हणजे इकडचे जे स्थानिक अधिकारी म्हणतात, म्हणजे जेओ असेल, जेई असेल, कोणी असेल, तर इथे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे माहिती नाही। या ठिकाणी प्रत्येक गल्लीमध्ये गटर भरलेला असतो, कचरा इकडे तिकडे पडलेला असतो। अशा पद्धतीने दत्तक वस्ती एकतर ती बंद करा किंवा त्याच्यावरती आमचे जे आता लोखंडे एएचएस आलेले आहेत, अत्यंत हुशार माणूस आणि काम करणार आहे, त्यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे। सर म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अधिकारी तुम्हाला दाद देत नाहीत की इथं लोक लक्ष देत नाहीत? नाही, दाद द्यायचं मी 1 मिनिटाचं काम आहे मला, मी त्या दिवशी मग प्रॉब्लेम होणार। मी काय म्हणतो, माझी सत्ता आहे, माझं सगळं आहे, समजावून बघूया। आणि मी आता गुरुवारी त्या वॉर्ड ऑफिसला सुद्धा जातोय आणि आम्ही सगळ्या महिला पुरुष सगळे जाणार आहेत आणि या विभागातल्या ज्या समस्या आहेत, मग कचऱ्याची, गटाराची, पार्किंगची, जे काही आता अंधेरी कुर्ला रोड आहे, किती पार्किंग हो काय आहे, या आरटीओचं काय लक्ष नाही हा? अगदी त्याच्यामध्ये दोन्ही साईडला गाड्या पार्किंग करून टँकर, दूधवाले, हे ते सगळं करतात। कोण लक्ष द्यायचं तिथे? कोणी लक्ष द्यायचं? त्यामुळे या ठिकाणी आता आम्ही आजपासून निर्णय घेतलेला आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये एक समस्यावरती तोडगा काढून त्याच्यावर निर्णय घ्यायचा। तर आपण पाहिलं की आपल्यासोबत सुभाषजी सावंत आहेत, त्यांनी वार्ड 82च्या स्थानिक समस्यासाठी आवाज उठवला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते महापालिका असो किंवा संबंधित कोणतंही खातं असो तिथे जाऊन भेट घेणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये इथे स्थानिक समस्यावर मोठ्या प्रमाणात काम करणार आहेत। धन्यवाद।